अरे थांबा राजकुमार. नाही, मला राजकुमारी सोबत लग्न नाही करायचंय. जर असेच सगळे राजकुमार पळून जाऊ लागले तर मला माझा राजपाट सोडून दुसरीकडे जावं लागेल. नाही पिताश्री, असं नका म्हणू. मी लग्न करेन. मात्र माझी एक अट आहे. कसली अट? जो कोणी माझ्या सशांची पूर्ण 1 मास काळजी घेऊ शकेल, मी त्याच्याशीच लग्न करेन. ऐका ऐका ऐका, जो कोणी राजकुमारींच्या सशांची. आणि बघता बघता ही गोष्ट आगीसारखी पसरली. ही अट पूर्ण करण्यासाठी एवढेच राजकुमार आले. यांच्या ताब्यात ससे द्या. त्या सश्यांनी अशी धमाल केली की सगळे राजकुमार त्या सश्यांना सोडून धूम ठोकून पळून गेले. देश विदेशातील राजकुमार आले, मात्र या छोट्याशा सशांना सांभाळू शकले नाहीत. मला तर दूर दूर पर्यंत असं कोणीच दिसत नाही जो हे कार्य पूर्ण करू शकेल. अति सुंदर. क्षमा महाराज, तुमची अट मी पूर्ण करेन. एक सामान्य मेंढपाळ? नाही, जर ह्याने अट पूर्ण केली तर माझी मुलगी तिचं संपूर्ण आयुष्य ह्याच्यासोबत घालवेल. आपल्या योजनेनुसार सध्या तरी आपल्याला आपले ससे ह्याच्या ताब्यात द्यावेच लागतील. राजकुमारीजी, मी आजवर तुमच्या सशांना इतकं आनंदित कधी पाहिलं नाही. त्या मेंढपाळाच्या बासरीच्या सुरात नक्कीच काहीतरी खास आहे. असं होय? ही तर नवलाईची गोष्ट आहे. सेनापतीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर राजकुमारी तारा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून खात्री करण्यासाठी लपून छपून सगळं पाहू लागली. स्वतःच्या सशांना इतकं आनंदित पाहून तिचा विश्वासच बसेना. तेवढ्यात कीर्तीचे लक्ष राजकुमारीकडे जातं. अशा पद्धतीने त्यांची भेट होते आणि मग ते रोज भेटू लागतात. याबद्दल ऐकताच महाराज क्रोधाने लालबुंद होतात आणि कीर्ती अट पूर्ण करू शकणार नाही याची योजना बनवतात. अरे वा, हे ससे तर खूपच गोड आहेत. महाराज, माझ्या मुलीसाठी मी 1-2 घेऊ शकतो का? ह्यांच्या बदल्यात मी तुम्हाला सुवर्ण मुद्रा देईन. हो हो, का नाही. पण त्यासाठी फक्त सुवर्ण मुद्राच नाही तर माझं कार्य देखील करावं लागेल. जसं की घाणेरडे कपडे धुणं, थोडी मालिश करावी लागेल, माझे बूटही चमकवावे लागतील तुला. मला कोणी बघत तर नाहीये ना? या मेंढपाळाकडे असे कितीसे कपडे आणि बूट असतील. मी तयार आहे. अरे बापरे, एवढं काम. अरे, संपूर्ण गावाचं काम करवून घेतलंस. आता तरी ससे देऊन टाक. हो हो, हे घे. अखेर मिळाला. महाराज, कुठे आहे ससा? हा बघ. वा महाराज, तुम्ही ससा नाही माझ्या समस्येचं समाधान घेऊन आला आहात.
अरे अरे हे काय झालं? अरे, थांब. थांब. तू तर खरंच खूप खास आहेस. महाराजांनी स्वतः तुला महालाची सैर घडवून आणली. आता ससा आणायची पाळी महाराणी केतकी यांची होती. अरे वा, तू तर खूप छान बासरी वाजवतोस. आणि हे ससे किती गोड आहेत. असं वाटतंय मी ह्यांना माझ्यासोबत घेऊन जावं. ह्याच्यातला एक मला मिळू शकतो का? का नाही, पण माझी एक अट आहे. तुम्हाला माझी काही कार्य करावी लागतील. ते तर मला माहितीच होतं. या कक्षाचे खिडकी आणि दरवाजे बंद करा. लवकर करा. शाबास. आला मोठा माझ्या राजकुमारीशी लग्न करणारा. ऐका, सोहळ्याची तयारी करा. अहो, तुम्ही खिडकी का उघडली? काही दिवसांनी मुद्दत पूर्ण होताच कीर्ती राजकुमारीला लग्नाची मागणी घालण्यासाठी दरबारात पोहोचला. सर्व सशांना सुरक्षित पाहून महाराणी केतकीने कीर्तीच्या समोर एक विचित्र अट ठेवली. 3 पोती घेऊन या. ह्या तुला वस्तूनी नाही तर स्वतःच्या शब्दांनी तुला ते भरायचं आहे. तुला हे जमेल? तुमची आज्ञा असेल तर प्रयत्न करू शकतो मी. अवश्य. अनेक वर्षांपूर्वी एक राजा होता ज्याच्या भयाने संपूर्ण राज्य घाबरायचं. एकदा एका सामान्य मेंढपाळाने स्वतःचे कपडे धुवून घेतले, त्याच्या पायांना मालिश करायला लावली, बूटही चमकवायला लावले. याला तर सगळं माहितीये. त्या राजाचं नाव होतं भास्कर. भरलं. पोतं भरलंय. पोतं भरलंय. मात्र अजून 2 पोती तर भरायची बाकी आहेत. एकेकाळी एक खूपच सुंदर महाराणी त्या महालात राहत होती. मात्र एके दिवशी त्यांनी एका सामान्य मेंढपाळाचं म्हणणं ऐकून त्याचे फाटलेले कपडे शिवले, त्याच्या मेंढराचे केस कापले. त्या महाराणीचं नाव होतं भास्कर. भास्कर. बस 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 बस. एकदा काय झालं, एक अतिशय सुंदर राजकुमारी महालात राहायची, जिचं एका मेंढपाळावर प्रेम होतं. ती त्याला भेटायला रोज डोंगरावर येऊ लागली आणि झालं झालं. शाबास. तू ह्या परीक्षेत देखील उत्तीर्ण झालास. तू खरंच बुद्धीचा भांडार आहेस. निसंदेह आम्हाला राजकुमारीसाठी तुझ्याहून चांगला वर नाही मिळू शकत. वा अम्मा, कीर्ती तर खरंच खूप बुद्धिमान होता. अम्मा, राजाने तर त्याचं प्रॉमिस तोडायचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही नका करू प्लीज. मी गोष्ट सांगून माझं प्रॉमिस पूर्ण केलं. तुम्ही संध्याकाळी गोष्ट सांगायचं प्रॉमिस केलं होतं. आता तर दुपार आहे, म्हणजे आता तुम्हाला संध्याकाळी पण गोष्ट सांगावी लागेल. तुम्ही प्रॉमिस तोडू शकत नाही अम्मा. ठीक आहे ठीक आहे, संध्याकाळी सुद्धा सांगेन. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.